संस्कारमूर्तीच्या महिला आहेत त्यापैकी सौ सोनूबाई येवले समाजसेविका वरोरा यांचा सत्कार माननीय खासदार ताई साडी जोडी व शाल देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते। सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी वयाच्या 47व्या वर्षी MPSC परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत तेव्हा यांचा सुद्धा सत्कार ताईंच्या हस्ते साडी जोडी व शाल देऊन होते। फुले आणि ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या आशीर्वादामुळे मी 4.5 वर्ष आमदार म्हणून काम केलं आणि आता तुमच्यासमोर खासदार म्हणून आहे असे माझे प्रेरणास्थान या क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। आजच्या या कार्यक्रमाला ज्या नुकत्याच उद्घाटन करून या ठिकाणून गेल्या अशा आपल्या या विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय नियोमी साठम मॅडम या ठिकाणी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून ज्यांची लाभली अशी आपल्या विभागाचे तहसीलदार योगेशजी कोटकर सर, आपल्या पंचायत समितीचे BDO आदरणीय गजाननजी मुंडकर साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले THO म्हणून ज्यांनी काम केलं असे मुंजनकर साहेब, पारकी साहेब, आमच्या तालुका अध्यक्ष यशोदाताई कामनकर, शहराच्या अध्यक्षा दीपालीताई माटे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनंदाताई जीवतोडे, पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय या ठिकाणी उपस्थित संजीवनीताई भोयर आणि ज्यांचा सत्कार आज या ठिकाणी होणार आहे अशा कुसुमताई जोगी, सोनूताई येवले, आमच्या ॲडव्होकेट विद्याताई बुरान, किरणताई शेंडे, सरलाताई ढमके, आमच्या ज्या माजी तालुका अध्यक्ष होत्या त्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये सदस्य अशा रत्नाताई अयरकर, मीनाताई राटे, आमच्या या नगरपालिकेच्या माजी नगरसेविका चिमुरकर ताई, माझ्यासमोर उपस्थित सगळ्या आशा अंगणवाडी सेविका, सगळ्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या ICRP, सगळ्या गटाच्या अध्यक्ष सचिव आणि उपस्थित ग्रामीण भागातून आलेल्या सगळ्या सरपंच आणि महत्त्वाच्या महिला आणि पुरुष सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज सन्मान स्त्री शक्तीचा हा भव्य असा महिला मेळाव्याचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आणि आपण बघत असाल की मी 4.5 वर्ष आमदार होती, आता तुमच्यासमोर खासदार आहे। या ठिकाणून बाळूभाऊ धानोरकर हे आमदारही होते आणि खासदारही होते। या जवळपास 2014 पासून या भागातून आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत आणि प्रतिनिधित्व करत असताना जवळपास 2013 मध्ये मी या वरोरा शहरात राहायला आली आणि याच्या आधीपासून 2012 पासून ग्रामीण भागात हळदी कुंकवाचे महिला मेळावे आम्ही 12-13 वर्षापासून या ठिकाणी घेत आहोत आणि घेत असताना माझ्या भागात काम करणाऱ्या, सक्षमपणे प्रत्येक कॅडरमध्ये काम करणाऱ्या ज्या काही महिला असतील त्या महिलांना नेहमी मदत कशी करता येईल, सहकार्य कसं करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न मी या मागील 10 वर्षाच्या कार्यकालात केला आणि आता खासदार झाल्यानंतर अनेक महिलांच्या अपेक्षा असतात की एखादा विषय आपण पुरुषांकडे सक्षमपणे बोलू शकत नाही, आपुलकीनं सांगू शकत नाही, पण लोकप्रतिनिधी जर का महिला असली तर हक्कानं एखादी गोष्ट आपण महिलेजवळ बोलू शकतो आणि काम करताना मी कधीही भेदभाव केला नाही। कॅडरमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या मी असं गृहीतही धरत नाही की त्या माझ्याच पक्षाच्या असतील, पण आज पक्षाचा विषय नाही तर महिला म्हणून ज्या ज्या महिलांनी सक्षमपणे काम केले